केलीस तू आज. थँक्यू. काँग्रेस. वाटलं नव्हतं हा नंबर काढील म्हणून ही. मग बेस्ट फ्रेंड कोणाची आहे? मग ए ऐक ना, मला मोबाईल दे. अगं हो, आईला फोन कर ना. आईलाच फोन करा. हॅलो. हॅलो आई. हा बोल पोरी बोल. अगं मी पास झाली आहे. असं वय हो, कॉलेजमध्ये पहिली आली आहे मी. लय बेस झालं बघ. लवकर ये घरी. हा येतेस लवकर. बाबांना पण सांग. तुझ्या बाबांना पण लय आनंद होईल बघ. हो हो. ये लवकर ये. हा ठरलं. पार्टीचं काय? देणार असेल पार्टी. आज संध्याकाळी देते ना. नक्की दे. हो, संध्याकाळी भेटू आपण. नक्की. बाय. ह्या पोरीच्या बापानं लय कष्ट करून हिला शिकवली, पण एक दिवस ह्या पोरीला शहरात मोठ्या पगाराची नोकरी लागेल बघ. होईल का? पोरगी आहे गरीब घरातली, पण लय सोजवळ सुशील पोरगी आहे बघ. आणि ती शाळेत बी लय हुशार आहे म्हणते ती. अरे पोरांनो, ती मुलगी एक दिवस तरी बापाचं नावच करून धावणार आहे. अगं आई बाबा कुठे गेलेत? ते पाटलाकडे गेले. कशासाठी? आता पैसे आणायला गेले. तू एवढ्या चांगल्या मार्काने पास झाली, मग तुझ्यासाठी काही गुडदुड नको का करायला? अगं पण माझ्या शिक्षणासाठी आधीच किती कर्ज झाले आपल्यावर. आता तू शहरात जाणार आहेस, तुला लागलच की नोकरी. तेव्हा फेडू पाटलांचं सगळं पैसे. हो गाई. चल तू. झाला का स्वयंपाक? होय झालं. काय केलंय कालवण? वांग. आहे. बरं मी काय म्हणतो, अगं त्या पिऱ्याला फोन झाला का नाही? अव सकाळ धरणं फोन करते, पण पोरगी उचलतच नाही फोन. बघ की परत एकदा लावून. अगं तो पाटील सारखाच ताप देतोय, कुठं बी भेटलं की पैसे मागतोय. पहिलंच एवढं तिच्या शिक्षणाला कर्ज झालेलं, त्यात परत तिला शहराकडं पाठवायचं म्हणून तो परत पैसे मागवायला लावलं बघ. सारखा पैसे मागतोय. बघ एकदा लावून फोन, लागला तर लागला. होय. बरी आहेस का ग? लागली का ग तुला नोकरी? नाही का लागलाय अजून काम, शोधतीये मी. असं वाट. बरोबर असं चालू प्रयत्न माझे. तू काय बी काळजी करू नकोस. लागल का होतं.
मी खूप ठिकाणी प्रयत्न केला पण प्रत्येक ठिकाणी नो वॅकन्सी. आता एक काम कर, तुझं रिझ्यूम इथं सबमिट कर. मी कॉल करायला सांगेन तुला नक्की. हा बोला की. मी बरी आहे. तू कशी आहेस? बाबांची तब्येत कशी आहे का? बरे आहेत ना बाबा? अगं मी शोधती आहे. आज नाही उद्या लागेलच मला नोकरी. अगं पोरी 6 महिने झालं तरी बी तुला काम लाग ना का ग? कसं लागलं नाही अजून काम? अगं तो पाटील तुझ्या बापाला गावात सुद्धा फिरून देत नाही बघ. लई त्रास देतोय बघ. काहीतरी कर अगं पोरी तू. मला पण आहे ना तुमच्या दोघांची काळजी. हो मी नक्की फोन करून सांगेल मला नोकरी लागली. बरं होय. आईचं होणे प्रिया. काय झालं ग? तू आज गेली होती ना जॉबसाठी? रोजच आहे ग. नो वॅकन्सी. गप गप प्रिया, होईल सगळं व्यवस्थित. नको रडू. नक्की मिळेल तुला जॉब. नको रडू गप. काय सांगू नये माझ्या आईला. सगळे प्रयत्न केले माझे व्यर्थ गेले. सगळं संपलंय. सगळं व्यवस्थित होईल गप. काय नाही. सगळे प्रयत्न केले माझे व्यर्थ गेले. अगं तू तर चांगल्या घरातली मुलगी आहेस. कुठं चाललीस तू? हा हॅलो आई. अगं मला नोकरी मिळाली. हा आता वेळच्या वेळेला पैसे घरी येते. बाबांना पण सांग.